हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. सो आज मी ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं. मी खूप सारे ट्रॅव्हलिंगवाले जे व्लॉग्स वगैरे बनवतात त्यांचं चॅनल बघत होते अँड दे आर लाईक की फुल डे सुपर मार्केट फूड वगैरे असं काइंड ऑफ चॅलेंज करतात. सो मी डिसाईड केलं की मी देखील आज करेन. असंही मी काल ट्रिपवर गेले होते. माझं सॅटर्डे पूर्ण त्याच्यामध्ये गेला. मग संडेचं असं की कुकिंग करायच्या ऐवजी आय वॉज लाईक ओके, ते चॅलेंज पण होऊन जाईल आणि मला कुकिंग पण करावी नाही लागणार आहे. सो मी आत्ता निघाली आहे शॉपिंगसाठी. बट द प्रॉब्लेम इज की मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की इथे संडेला मोस्ट ऑफ द शॉप्स बंद असतात आणि मग म्हणजे बंद असतात, पण एकच शॉप असतं जे 12 वाजेपर्यंत ओपन असतं आणि मोस्टली तिथे मध्ये ऑप्शन्स वगैरे मिळतात. सो मी ते खाऊ शकते बिकॉज कसं होतं की ॲज अ व्हेजिटेरियन इकडे खूप कमी ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला बाहेर फूड मिळणं इज मोर दॅन डिफिकल्ट. सो मी आज बघते की मला पूर्ण दिवस जर सर्व्हाइव्ह करायचं असेल फक्त सुपर मार्केट फूडवर तर काय काय मिळेल ते. बट मोस्टली मी ते घरीच आणेल. सो लेट्स सी. आणि त्यासाठी बॅग कॅरी करते बिकॉज इकडे तुम्हाला बॅगचे देखील सेपरेट पैसे पे करावे लागतात. त्यामुळे दिस इज दॅट सुपर मार्केट अल्बर्ट ले म्हणून. इथे विगनमध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात. फर्स्ट मी फ्रूट्सच बघितले बिकॉज मला वाटत होतं की ब्रेकफास्ट त्याने करावा. देन तिथे ज्यूसमध्ये पण खूप जास्त ऑप्शन्स आहेत. प्लस फलाफल रॅप वगैरे रेडी टू ईट असे मील पण मिळतात. अलॉंग विथ दॅट देर आर मेनी डिप्स आणि बेकरी प्रोडक्ट तर ऑब्वियसली स्वस्तच मिळतात. आणि वॉफल्स वगैरेचे पॅक्ड व्हर्जन पण तिथे अवेलेबल आहेत. स्टारबक्सच्या कॉफी इथे खूप रिझनेबल प्राईजमध्ये मिळतात. म्हणजे जे बाहेर तुम्हाला प्राईस मिळतील त्याच्या हाफ प्राईसमध्ये. आणि हा सॉफ्ट ड्रिंक्सचं सगळं एक सेक्शन होता. आणि चिप्सचे खूप सारी व्हरायटी आहे. म्हणजे दिवसभर पण तुम्ही वेगवेगळे चिप्स ट्राय करू शकता. आणि हे डम्पलिंगचं सेक्शन आहे. त्याच्या शेजारी पिझ्झा वगैरे आहे जे विगनमध्ये अवेलेबल होते. देन आय टूक 1 मँगो फ्रॉम हिअर आणि नूडल्स घेतले विगनमध्ये. त्यानंतर तिकडे चीज बॉल होते ते घेतले. इट्स टाईम फॉर द ब्रेकफास्ट. आणि त्यामध्ये मी तुम्हाला जसं म्हणलं बाळाशी दाखवलं का नाही ॲडम नो, बट मी स्टारबक्सची कोल्ड कॉफी आणली आहे ज्याची प्राईस मी सगळ्याची एकदम एंडला सांगेल की माझं आजचं फुल डेचं बजेट कितीमध्ये गेलं ते. सो त्यासाठी एंडपर्यंत नक्की थांबा. अँड देन क्रोसॉन हे जनरलीचे क्रोसॉन आहे. त्याच्यावर हे ईस्टमध्ये बनवलेले असतात आणि तिथे त्यांनी तसं ते मेन्शन पण केलेलं असतं. काही काही क्रोसॉन्स आहेत जे त्याच्यामध्ये ॲडिशन्स असते ना की बटर आहे किंवा अजून काही आहे तर त्यामध्ये ते एग ॲड करतात. सो घ्यायच्या आधी नक्की एकदा चेक करा कारण की जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो आता क्रोसॉन छान आहे बिकॉज ना तुम्हाला तो डिफरन्स कळून येतो. सकाळी सकाळी जाऊन घेऊन आलं ना की जे फ्रेशली मेड असतात ते आणि संध्याकाळपर्यंत त्याचा ना असं थोडीशी टेस्टमध्ये चेंज झालेला असतो. जशी कॉफी स्टारबक्स येतं ऑब्वियसली आणि ॲक्च्युली स्टारबक्सपेक्षा कमी प्राईसमध्ये सुपर मार्केटमध्ये मिळते. म्हणजे जास्त स्वीट पण नाही आहे आणि स्ट्रॉंग आहे. जशी मला आवडते ना नॉर्मल कॉफी तशा टाईपमध्ये एकदम अशी थिनमध्ये. मी कॉलेजमध्ये असताना मला ते असं होतं की मला थिन कॉफी फार आवडते. म्हणजे लोकांना थिक कॉफी आवडते पण मला थिन फार आवडते. म्हणजे इवन आमचे जे कॉलेजमध्ये हे होते ना कॅन्टीनवाले त्यांना पण माझी ऑर्डर माहिती होती की मी गेले की हां ठीक आहे एक्स्ट्रा स्ट्रॉंग. सो त्यामुळे आता मी फ्रेंड्स वगैरे लावेल आणि माझं ब्रेकफास्ट एन्जॉय करेल. सो आपण भेटूयात लंचला. सो नाव इट्स टाईम फॉर लंच. तर मग मी मगाशी तुम्हाला जसं दाखवलं तसं मी मोमोज आणले. याला गायसोस म्हणतात आहे बट सिमिलर टेस्ट आहे मोमोजसारखी व्हेजिटेबलमध्ये. सो ते त्याला व्हेगनमध्ये पण कन्सिडर करतात. बट याच्यामध्ये तुम्हाला 20 पीसेस मिळतात आणि तुम्ही याला ओव्हन पण करू शकता, फ्राय पण करू शकता. बट मला स्टीमवाले आवडतात मग त्यामुळे मी याला स्टीम करणार आहे. सो त्यासाठी आणि याला जस्ट फक्त 6 मिनटं लावतात. म्हणजे एकदा तुम्ही ते स्टीमरमध्ये टाकलं की 6 मिनटं ठेवायचं आणि म्हणजे रेडी होऊन जाईल. सो मोस्ट ऑफ द टाईम जर मला बॉईल वगैरे काही करायचं असेल ना तर मी यातच करते.
चाळणी आहे ती ठेवली आहे. आणि 20 पीसेस आहेत तर मला नाही वाटत की मी पूर्ण खाऊ शकेन. मी ऑलमोस्ट 10-12 असे काहीतरी पीसेस स्टीम करायला लावते. आणि इथे याच्यामध्ये तुम्हाला तेल वगैरे लावायची पण काहीच गरज नाही आहे, कारण की ते याला खाली स्टिक नाही होत. आता थोडं जास्त वेळ ठेवते बिकॉज आधी स्टीम ती जनरेट नव्हती झालेली. आणि बाकीचे आता मी याला अशा टाईपमध्ये हे करून हे मी इंडियातलं जे सील पॅक आणले होते झाकण ठेवून देते आणि 10 मिनिटाचा टायमर सेट करते. जे मोमोज होते ते स्टीम करून मी प्लेटमध्ये काढून घेतलेत. आणि चटणी, याच्यासोबत कुठला डिप आला नव्हता म्हणून मी शेजवान चटणीच घेतली आहे. थोडीशी अजून घेते कारण की मला ही चटणी खायला आवडते, त्याच्यासोबत खायला छान लागते. अँड देन मला ही कोक झिरोची मोठीवाली बॉटल घेतली आहे बिकॉज छोट्या छोट्या पण बॉटल्स होत्या तिथे, बट मी अशी ठीक आहे मोठी मला दिवसभर पुरून जाईल, तर मग त्यामुळे मस्त लागतंय. म्हणजे ना आणि मी घरात आणून ठेवू शकते की कधी कामावर आलं उशीर झाला आणि खायची इच्छा झाली तर दिस इज बेस्ट. सो तुम्ही खाऊन घेते, आपण स्नॅक्सच्या टायमिंगला भेटतो. हे सगळं प्रिपेअर करून घेतलं आहे. मँगो आणि त्याच्यासोबत हे जे मी स्नॅक्ससाठी आणलं होतं हे ना थोडंसं असं स्वीट स्पायसी आणि ते तिखट मीठ टाकलं आहे ना त्यामुळे त्याची टेस्ट छान लागते. जे ना प्रॉपर आपल्यासारखे मँगो नाही मिळत, म्हणजे हे मिळतात पण हे काइंड ऑफ तोतापुरी आहे आणि हे तर खरंच चिंजंडी सांगतो हे खूप टेस्टी लागतं. त्याचा जो तो क्रिस्पीनेस आहे, त्याचे जे चीज आणि टोमॅटोचं फ्लेवर प्लस हे थोडंसं ना स्पायसी आहे. बिकॉज इकडचे ना मोस्ट ऑफ द गोष्टी ज्या सॉल्टेड पेपरिका वगैरे टाकून असतात, बट हे स्पायसी आहे तर हे खायला छान लागतं. सो आता मी हे खाऊन घेते, आपण डिनरला भेटूया. सो आता डिनरसाठी मी हे जे चीज बॉल आणलेले तर त्याची प्रोसिजर आहे की ते कसं बनवायचं. बाकी काही सामान नाही लागणार आहे त्याला, पण इन जनरल ओव्हनमध्ये. सो हा ओव्हन याला हे आत्ता सध्या 100ला आहे. याला ओके तो 200ला सेट नाही होते माझ्यावाला, सो मी त्याला 300ला त्यांनी सांगितल्याप्रमाणे 12-13-14 मिनटं एमटी, म्हणजे याच्यामध्ये मी आत्ता काहीच ठेवलेलं नाही आहे, एमटी असं हे करून ठेवणार आहे स्टार्ट. आणि तोपर्यंत हे मी बाउलमध्ये काढून घेते किंवा प्लेन याच्यामध्ये. माझ्याकडे सध्या बेकिंग पेपर नाही आहे, मग त्यामुळे मी काय बेकिंग पेपर यूज नाही करत आहे, मी डिरेक्टली प्लेटवरमध्ये स्टार्ट करते. मी 6च घेतली आहे, हा 12चा पॅक आहे बिकॉज मी याच्यासोबत अजून नूडल्स पण बनवणार आहे जे कप नूडल्स आहेत, पण ते माझ्यासाठी खूप हेवी होऊन जाईल, मग त्यामुळे एवढंच घेतले. हे वाले व्हीगन जे कप नूडल्स आहेत वोक स्टाईल चिली फ्लेवरमध्ये, म्हणजे 3 मिनिटमध्ये रेडी होतात.
तर जसं हे हीट होऊन जाईल आणि हे आतमध्ये ठेवेल मी, त्याच्यानंतर मग हे बनवायला घेईन. तर याचं बेसिकली आतमध्ये काय आहे ते मी दाखवते. मी जरा फोडलं होतं, सो असं तो पॅक येतो अशी वेळी. तर तसं पॅक काढल्यानंतर आत एक सॅशे आणि हे अशा टाईपमध्ये नूडल्स आहेत. सो आता हे झालं आहे, त्याच्यामध्ये मी ठेवून देते. 11 मिनटं सांगितलेच. सो इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे, जे नूडल्समध्ये टाकते आणि हे तोपर्यंत हीट होतं आहे. पाणी उकळून झालं मी आम्हाला टाकून देते. सो याला ठेवून पण 3 मिनटं झाली आहेत. सो जे एक्सेसिव्ह वॉटर आहे तर ह्या जे छोटे छोटे आहेत ना त्याच्यातनं बाहेर पडतं. सो मग मी ते फक्त गाळून घेते आहे. सो आता त्यातलं पाणी मी पूर्ण गाळून घेतलं. हे काढून घेऊयात आणि याच्यामध्ये आय डोंट नो हे किती स्पायसी असेल का काय, बट आय एम जस्ट थिंकिंग टू मिक्स ऑल बिकॉज इकडे जास्त स्पायसी गोष्टी भेटत नाही आणि मी हे फर्स्ट टाइम ट्राय करते. Now this is how my dinner look like. हे नूडल्स अजून पण गरम आहेत. याचा थोडासा शेप बिघडला आहे, बट ठीक आहे. टेस्टला चांगले होतं, तर टेस्टला कसं आहेत, चांगले आहेत वाईट आहेत ते बघूयात. कारण की मी फर्स्ट टाईम ट्राय करते या दोन्ही गोष्टी पण. आणि कोक विथ सम वॉटर. सो लेट्स ट्राय. पहिल्यांदा हे खाऊन बघते. नाईस. टेस्ट खूप छान आहे. What to buy this? आय विश मी थोडे अजून बनवून ठेवले असते. मला पहिल्यांदा वाटतं मला जास्त भूक नाही आहे म्हणून, बट हे खूप टेस्टी आहे. Now it's time to taste noodles. नाईस, बट काइंड ऑफ ओके. ज्या हिशोबाने त्याच्यावर एवढं रेड कलरमध्ये हायलाईट केलं होतं, चिली लिहिलं होतं, एवढे काही तिखट नाही आहेत. ॲक्च्युली मॅगी पण याच्यापेक्षा जास्त तिखट बनवते बिकॉज मला तिखट गोष्टी आवडतात खायला. म्हणजे दिस इज वे नॉर्मल. म्हणजे विदाऊट आपण तिखट टाकता मसाला मॅगी बनवल्यावर कशी लागेल तशी, बट याची नाही वेगळी टेस्ट आहे. मे बी जे ते सॉस आहे त्याची काहीतरी वेगळी टेस्ट आहे, बट छान. हो ॲज युज्युअल मी तुम्हाला जसं म्हणले होते की मी एंडला तुम्हाला प्राईस सांगेल आणि ते मी शूट करायचं विसरून गेले. सो माझ्याकडे बिल आहे, तर मी आत्ता सांगते की जे व्हेज गायजोचे मोमोज होते ते मला 5.9 म्हणजे ऑलमोस्ट 6 युरोजला पडले. देन जे सोबा चिली म्हणून जे नूडल्स घेतलेले ते मला 2.39, मँगो 1.89, क्रोसॉन 2 पीसेस 1.30 युरो, जे चीज बॉल होते ते 3 युरोजला पडले. देन स्टारबक्सची कॉफी 2.5, कोला 1.78 जो मोठावाला पॅकेट होता तो, जे मोठावाली जी बॉटल होती ना ती अजून पण माझ्याकडे आहे. अँड देन चिप्स जे होते ते 1.5. सो टोटल झालेली 20.42 आणि त्याच्यावर तिथे बोनस आणि डिस्काउंट होते. सो त्यामुळे इन जनरल राऊंडअप करून ती व्हॅल्यू 18.52 आली आहे, म्हणजे लेस दॅन 20 युरोज. सो जर तुम्ही बाहेर युरोपमध्ये कुठेही लंच जरी करायला गेला किंवा नॉर्मल खायला जरी गेला
एक सिम्पल डिश तुम्हाला 20 युरोजमध्ये येते, वेराज मी फुल डे त्याच्यावर काढला आहे. जर तुम्ही एअरबीएनबीमध्ये राहत असाल तर दिस इज अ बेस्ट ऑप्शन. आणि जरी हे नसेल तरी सुपर मार्केटमध्ये खूप म्हणजे तुम्ही डिरेक्टली घेऊन खाऊ शकता अशा टाईपचे डिशेस मिळतात. तर त्यामुळे जर बजेट ट्रॅव्हल करत असाल तर सुपर मार्केटमधनं फूड घेऊन खाणं इज अ बेस्ट ऑप्शन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.